नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं कुमार भारती मराठी म्हणजेच प्रथम भाषा याचं घटकनिहाय गुण विभागणी समजून घेऊयात। जर तुम्हाला इतर विषयाचं देखील टॉपिक वाइज वेटेज समजून घ्यायचं असेल तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन्स पेपर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा। तर बघा, प्रथम भाषेचा जो पहिला घटक आहे तो आहे गद्य। हा एकूण 18 मार्कांसाठी असतो आणि विकल्पासोबत देखील 18 मार्कांसाठीच आहे। तर या गद्यामध्ये काय असतात, एकूण 3 उतारे जे येतात ते ह्या घटकामध्ये असतात। त्यानंतर दुसरा घटक आहे पद्य, म्हणजेच काय तर कविता आणि कवितेवरील जी कृती असते ते सर्व, तर हे 16 मार्कांसाठी असतं। त्यानंतर तिसरा घटक आहे स्थूल वाचन, हे फक्त 6 मार्कांसाठी आहे आणि विकल्पासोबत म्हणजेच ऑप्शन सोबत 9 मार्कांसाठी आहे। त्यानंतर आहे भाषा अभ्यास। आता या भाषा अभ्यास मध्ये काय असणार आहे तर ह्यामध्ये व्याकरणावर आधारित जे प्रश्न असतात ते असतात। हे एकूण 16 मार्कांसाठी आणि विकल्पासोबत म्हणजेच ऑप्शन सोबत 22 मार्कांसाठी असतात। त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो आहे उपयोजित लेखन। आता या उपयोजित लेखन मध्ये काय काय येतं तर पत्र लेखन, सारांश लेखन, जाहिरात, बातमी, कथा यासारखे जे लेखन कौशल्य जे सर्व आहे ते सर्व ह्या उपयोजित लेखन मध्ये येतं आणि हे 24 मार्कांसाठी असतं। आणि जर विकल्पाचा विचार केला तर टोटली हे 49 मार्कांसाठी असतं। तर आता ह्यांची जर सर्वांची बेरीज केली तर एकूण पेपर 80 मार्कांचा होतो आणि विकल्पासोबत हाच पेपर 114 मार्कांचा होतो। तर अशा पद्धतीचं हे मराठी भाषा कुमार भारतीचं घटकनिहाय गुण विभागणी आहे। जर तुम्हाला इतर विषयांचं देखील घटकनिहाय गुण विभागणी बघायची असेल तर त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा। तर चला, हा व्हिडिओ आपण इथे संपवूया। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।